नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मेथीचे लाडू. त्याच्यासाठी इथे 1 वाटी मी मेथी घेतली आहे आणि मेथी आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे. मीडियम गॅसवर मी कढई गरम करून घेतली आणि स्लो गॅसवर आपल्याला ही मेथी गरम करून घ्यायची आहे. 2 मिनिटं फक्त आपल्याला ही मेथी अशी भाजून घ्यायची आहे. फार रंग हिचा बदलू द्यायचा नाही, नाहीतर मेथी ही कडवट होते. तुम्ही इथे बघू शकता हलकासा रंग बदलला आहे. आता आपण ही मेथी लगेचच बाजूला काढून घेऊ. मेथी थंड झाल्यावर आपल्याला मेथीची पावडर करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे. इथे मी रवाळ असं टेक्स्चरची पावडर करून घेतली. आता मेथी आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायची आहे. इथे मी थोडं हलकं गरमच दूध वापरलं आहे. दुधामुळे मेथीचा कडवटपणा हा कमी होतो. मेथीचा कडवटपणा दूध हे संपूर्ण शोषून घेतं आणि मेथीचे लाडू हे अजिबात कडू होत नाही. थोडं थोडं दूध घालून आपल्याला मेथी ही भिजवून घ्यायची आहे आणि 3 तास ही मेथी अशीच भिजत ठेवायची आहे. जोपर्यंत मेथी भिजते आहे तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊ. ज्या वाटीने मेथी मोजून घेतली त्या वाटीने मी इथे कणिक घेतली आहे. कणिक आपण थोडी गरम करून घेऊ. मीडियम फ्लेमवर कणिक ही चांगली गरम करून घ्यायची आहे, म्हणजे कणिक ही पटकन भाजल्या जाते. त्यानंतर थोडं थोडं तूप घालून आपल्याला कणिक ही थोडा वेळ आणखी भाजून घ्यायची आहे. गरजेप्रमाणे आपल्याला इथे कणकेमध्ये तूप वापरायचे आहे. अगदी बिस्किटाचा रंग असतो तितक्या रंगावर आपल्याला ही कणिक छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. इथे 2 वाटी कणकीला मला पाऊण वाटी तूप मी इथे वापरले आहे. तुम्ही इथे बघू शकता छान खमंग अशी कणिक आपली भाजून तयार आहे. आता आपण ती बाजूला काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये इथे मी 300 ग्राम सुक्या खोबऱ्याचा किस वापरला आहे. तुम्ही खोबरा डोल सुद्धा इथे किसून वापरू शकता आणि खमंग असा आपल्याला हा खोबरा किस भाजून घ्यायचा आहे. हलकासा रंग आपल्याला इथे खोबरा किसाचा बदलून घ्यायचा आहे. कढई गरम असल्यामुळे खोबरा किस भाजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात आपला खोबऱ्याचा किसा भाजून होतो. तुम्ही इथे बघू शकता हलकासा रंग इथे बदलला आहे. आता आपण खोबरा किस पण बाजूला काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये 2 वाट्या मी मखाने घेतले आहे. जी वाटी मी मेथीसाठी सेट केली होती तीच इतर साहित्यांसाठी मी सेट केली आहे. कुरकुरीत होईपर्यंत मखाने हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. आता त्याच कढईत 2 टेबलस्पून मी इथे खसखस घेतली आहे. खसखस पण आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. खसखस ही पटकनच भाजून होते. दोन मिनिटं झाली आहेत. खसखस आपली भाजून तयार आहे. आता आपण ती बाजूला काढून घेऊ.
आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घालून आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा आहे। इथे मी 50 ग्रॅम डिंक वापरला आहे। तुम्ही डिंकाचं प्रमाण थोडं जास्त सुद्धा घेऊ शकता। आणि डिंकाचे मोठे मोठे खडे असतील तर ते थोडे फोडून घ्यायचे आहे, म्हणजे डिंक हा आतपर्यंत शिजून चांगला फुलून तयार होतो आणि तो कच्चा लागत नाही। डिंकाचा हलकासा रंग बदलायला लागतो तेव्हा आपल्याला डिंक हा तुपामधून बाजूला काढून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता हलकासा डिंकाचा रंग हा चेंज झाला आहे। आता आपण तो बाजूला काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने संपूर्ण डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। हाडांचे दुखणे, सांधेदुखी याच्यासाठी डिंक हा फार उपयुक्त ठरतो, म्हणून आपल्याला ह्या लाडवामध्ये हा वापरायचा आहे। आता त्याच तुपावर आपल्याला 1 वाटी बदाम हे परतून घ्यायचे आहे। 1 वाटी काजू पण आपल्याला बदामाबरोबरच परतून घ्यायचे आहे आणि 1 वाटी अक्रोड पण मी इथे वापरले आहेत। अक्रोड हे हार्टसाठी खूप चांगले असतात, म्हणून हे ह्या लाडवामध्ये नक्की घाला। आता 1 वाटी मी गोडंबी घेतली आहे। गोडंबी चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतरच ही ड्रायफ्रूट्स बरोबर सगळ्या वापरायची आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहे। लगेचच हे परतून होतात आणि थोडा बाजूला काढून घ्यायचे आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडे तूप घालून जी मेथीची पावडर आपण भिजत घातली होती ती घालायची आहे। 3 तास मी ही मेथीची पावडर भिजवून घेतली आणि मेथीची पावडर चांगली फुलली आहे। थोड्या तुपावर आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। हलकासा रंग बदलला की मेथीची पावडर ही काढून घ्यायची आहे। आता ड्रायफ्रूट आणि मखाने आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। थोडी जाडसर अशीच भरड आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। ड्रायफ्रूट्स तळल्यामुळे लाडवाला खूप छान स्वाद येतो, म्हणून मी अशा पद्धतीने इथे वापरले आहे। 2 टेबलस्पून खसखस पण आपल्याला इथे बारीक करून घ्यायची आहे। 2 टेबलस्पून अळीव पण आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे आणि खसखशी बरोबर हे अळीव आपल्याला मिक्सरमध्ये काढायचे आहे। अळीवाचा जास्त रंग बदलू न देता आपल्याला ते भाजायचे आहेत। हलकासा रंग बदलला की अळीव पण आपल्याला काढून घ्यायचे आहे। अगदी 2 मिनिटात अळीव हे भाजून होतात। इथे कणिक, डिंक आणि सुक्या खोबऱ्याचा किस मी एका भांड्यात घेतला आहे आणि मोठे मोठे जे डिंकाचे तुकडे होते ते आपल्याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे आहे, म्हणजे लाडू छान बांधला जातो। सर्व साहित्य आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। इथे 200 ग्राम मी खारकेची पावडर वापरली आहे। रेडीमेड खारकेची पावडरच मी इथे वापरली आहे आणि
मेथीची जी पावडर आहे ती आपण भाजून घेतलेली आहे, ती पण आपल्याला इथे घालायची आहे। एका भांड्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूटची जी भरड केली होती ती पण आपल्याला भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। एक वाटीभर किसमिस मी इथे घेतली आहे आणि खसखस बरोबर आपल्याला अळीवाची सुद्धा पावडर करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला या मिक्सचरमध्ये सगळं घालून घ्यायची आहे। अळीव आणि खसखस छान बारीक झाले आहेत। इथे अर्धा टीस्पून मी पिंपरी पावडर वापरली आहे। पिंपरी पावडर किंवा पिंपरी चूर्ण मी इथे वापरले आहे। 2 टीस्पून सुंठ पावडर वापरली आहे। 2 टीस्पून वेलची जायफळ पूड मी इथे घातली आहे। कफ आणि सर्दीचे प्रमाण जास्त असते, त्याच्यामुळे थंडीमध्ये हे लाडू करताना हे सर्व साहित्य वापरले जाते। सगळे साहित्य आता आपण मिक्स करून घेऊ। आता गुळाचं प्रमाण कसं ठरवायचं ते बघूयात। जितकं आपलं संपूर्ण मिश्रण हे तयार होतं त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। इथे 2 मोठे चमचे मी तूप घेतला आहे आणि 600 ग्राम असा वजनी प्रमाणात मी गूळ घेतला आहे। गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। गुळाचे संपूर्ण खडे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आणि गूळ हा संपूर्ण असा लिक्विड स्टेजला आला की त्याच्यामध्ये संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा नाही, फक्त गूळ हा वितळून घ्यायचा आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे। कढई गरम आहे, त्याच्यामुळे संपूर्ण मिश्रण हे चांगलं मिक्स होतं आणि लाडू हे चांगले बांधले जातात। गॅस मी इथे बंद केला आहे। लाडूचं मिश्रण जर फार जाडसर झालं असेल तर ते थोडं मिक्सरमधून बारीक करून घ्या, किंवा तुपाचं प्रमाण जर कमी झालं असेल तर त्याच्यामध्ये थोडं गरम करून तुम्ही तूप घालू शकता। लाडू हा चांगला बांधला जात आहे, म्हणजे आतापर्यंत वापरलेलं तुपाचं प्रमाण हे परफेक्ट झालं आहे। इथे 1.5 ते 2 कप मला तूप लागलं आहे। सुरुवातीपासून थोडंच प्रमाण आपल्याला तुपाचं ठेवायचं आहे। शेवटी कोरडेपणा वाटला तर आपल्याला इथे तूप मिक्स करायचं आहे। लाडू चांगला मॉइस्ट आणि सॉफ्ट असा बनला आहे, तुम्ही इथे बघू शकता। इतक्या मिश्रणात माझे 50 लाडू हे बनून तयार झाले। मेथी पूड तुपामध्ये भिजवून कसे लाडू बनवायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे। लाडू छान आणि मस्त असे बनून तयार आहे। चवही छान झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।